महिला आरक्षण बिल संसदेत पार न झाल्यानंतर आता विरोधी सोबत काँग्रेस पक्ष असतील किंवा इतर विरोधी पक्ष असतील यांच्या विरोधात आता मोर्चे निघत आहेत। आता साईमध्ये अँटोफिल परिसर आहे, त्या ठिकाणी भाजप आमदार आर तमिलसेल्वन यांच्या मतदारसंघामध्ये हा मोर्चा निघतोय। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी होते, हातामध्ये तिरंगा घेत पोस्टर घेत या ठिकाणी महिलांची घोषणाबाजी सुरू आहे। काही महिला आहेत, त्या महिलांशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, किती महत्त्वाचं हे आरक्षण होतं, तुम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे? सर, ऐसा है कि जो हमारे प्रधान जी अपने मोदी जी हैं, जो हमारे महिलाओं के सम्मान के लिए उन्होंने ये रखा हुआ है कि महिलाओं को सम्मान मिलना चाहिए। इसलिए मैं मोदी जी का धन्यवाद करना चाहती हूँ कि मोदी जी ने ये महिलाओं के लिए बहुत अच्छा ही सोचा है और बहुत नेक सोचा है। इसलिए हमारे पंतप्रधान हरदम वही रहने चाहिए। और ये मोर्चा जब तक हमको 33% आरक्षण नहीं मिलेगा तब तक हम मोर्चा निकालते रहेंगे और मोर्चा करते ही रहेंगे। जय हिंद, जय वंदे मातरम। अब आगे की लड़ाई कैसी होगी, क्योंकि अभी तो बिल पास नहीं हुआ है, आप मोर्चा निकल रहे हैं, अब आगे की लड़ाई कैसी होगी? आगे की लड़ाई ये वर्षों की लड़ाई है। हमने पढ़ाई के साथ साथ घर भी संभाला है और अपना परिवार भी संभाल ले। तो हम चाहते हैं कि देश के भी हर औरतें घर से निकल के और सक्षम रहे और हमको 30% का आरक्षण 33% का मिले। अगर हम घर संभाल सकते हैं और अपना रोजगार करके अपना परिवार संभाल सकते तो हम देश को भी संभाल सकते हैं, कंधे से कंधे मोर्चा निकाल सकते हैं हम। मैम, आप क्या बताएंगे, मोर्चा में शामिल हुए, घोषणाबाजी शुरू हुई? मोर्चा में हम लोग इसलिए आए हैं, हमारा 33% आरक्षण जो हमारे महिलाओं का था वो मिला नहीं हम लोगों को। हम लोग उसके बिना बहुत ही दिनों से प्रयास करते आ रहे हैं। हमारा कांग्रेस अपोजिशन वाला कभी हमको आरक्षण देने के लिए आगे नहीं आया। अभी बिल पास होने वाला था, उन्होंने रोक लगाया, इसके लिए निषेध है हम लोगों की तरफ से। राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, सोनिया गांधी हाय हाय। मॅडम, किती महत्त्वाचं बिल होतं ते आता बिल पार होत नाही, देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे, तुम्ही देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात? 33% होते ते काँग्रेसवाल्यामुळे आम्हाला भेटलं नाही, त्याच्यामुळे आमच्या आमदारच्या संघातून आम्ही महिला लोक आंदोलन करते। आम्हाला ते बिल बाजूपर्यंत आम्ही मोर्चा करतच राहणार। पुढची लढाई कशा प्रकारे असणार, पुढे काय आता? महिला लोक बस झाला ना सर, आम्हाला आरक्षण भेटत पर्यंत आम्ही लोक असंच आमदार पर्यंत आमच्या हर घर घर आम्ही महिला निघणार बाहेर आणि आंदोलन करतच राहणार, ते भेटतपर्यंत आम्ही करू। नक्कीच आमदार आहेत कॅप्टन आर तमिलसेल्वन, हे देखील आमदारांमध्ये सहभागी झालेले आहेत। हातात तिरंगा घेत घोषणाबाजी सुरू आहे, मोठ्या संख्येने या महिलांचा मोर्चा सुरू आहे। इस्टेटपासून ते सायन्स सर्कलपर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। काँग्रेस असतील, विरोध असतील, त्यांच्या विरोधामध्ये हातामध्ये पोस्टर घेत हे अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। त्यामुळे आता या आरक्षण बिलाचं पुढे काय होतं, काय अपडेट मिळतील, भाजपचं आंदोलन कधीपर्यंत सुरू राहील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन रुपेश सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।